आजच्या व्हिडिओमध्ये ज्या स्वरचिन्हाची आपण ओळख करून घेणार आहोत त्यातील पहिलं स्वरचिन्ह आहे उकार, म्हणजे पहिला उकार. यालाच आपण उ असं सुद्धा म्हणू शकतो, कारण हा उकार ज्या अक्षराला जोडला जातो त्याचा उच्चार उ असा होतो. तर पाहूया, मी काही शब्दांचं वाचन करतो, माझ्या पाठीमागे तुम्ही म्हणायचं आहे. कुमार, गुळ, झुला, फूल, मूग, पुणे. आता या शब्दांचं आपण वाचन केलं, तुम्ही पाहू शकता की पहिला जो शब्द आहे कुमार, यातील क ला पहिला उकार आहे कु. त्यानंतर दुसरा शब्द आहे गुळ, ग ला पहिला उकार गु. त्यानंतर झुला, झ ला पहिला उकार झू. त्यानंतर फूल, फ ला पहिला उकार फू. मूगमध्ये म ला पहिला उकार मू आणि पुणेमध्ये प ला पहिला उकार पू. असेच आणखी काही शब्द पाहूया ज्यांना पहिला उकार जोडलेला आहे, म्हणजेच उ जोडलेला आहे. सूर, गुरुजी, गुलाब, हुशार, तुळस, तुकाराम. तर यातील देखील पहिल्या अक्षरांना पहिला उकार जोडलेला आहे. यानंतर आपण जे दुसरं स्वरचिन्ह पाहणार आहोत ते स्वरचिन्ह आहे दुसरा उकार. यालाच आपण उ असं सुद्धा म्हणू शकतो, कारण हा दुसरा उकार ज्या अक्षराला जोडला जातो त्याचा उच्चार उ असा होतो. मी काही शब्दांचं वाचन करेन, माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणायचं आहे. कुळ, खूप, चूक, भूमी, मूळ, शूर. यातील देखील बघा, कुळ या शब्दामध्ये क ला दुसरा उकार आहे, खूप या शब्दामध्ये ख ला दुसरा उकार आहे, चूक या शब्दामध्ये च ला दुसरा उकार आहे, भूमी या शब्दामध्ये भ ला दुसरा उकार आहे, मूळ या शब्दामध्ये म ला दुसरा उकार आहे आणि शूर या शब्दामध्ये श ला दुसरा उकार आहे. आणखी काही आपण शब्द पाहूया ज्या शब्दांना दुसरा उकार जोडलेला आहे, म्हणजेच उ जोडलेला आहे. पाहूया. पूनम, दूध, तूट, कापूर, तराजू, लसूण. पहा, पूनममध्ये प ला दुसरा उकार जोडलेला आहे, दूधमध्ये द ला दुसरा उकार आहे, तूटमध्ये त ला दुसरा उकार आहे, कापूरमध्ये प ला, तराजूमध्ये ज ला आणि लसूणमध्ये स ला दुसरा उकार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या स्वरचिन्हांची ओळख करून घेतली त्यातलं पहिलं स्वरचिन्ह होतं पहिला उकार आणि दुसरं स्वरचिन्ह होतं दुसरा उकार. तर आजच्या व्हिडिओमधील या दोन स्वरचिन्हांची तुम्हाला नक्कीच ओळख झाली असणार आहे. तर तुम्ही याची प्रॅक्टिस करायची आहे. आपल्या पुस्तकामध्ये, वर्तमानपत्रात पहिला उकार आणि दुसरा उकार जोडलेले शब्द शोधायचे आहेत. पुन्हा भेटूया नवीन स्वरचिन्हासह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.